नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका शुभम पुन्हा घेऊन आलो आहे आपल्यासाठी एक नवीन ब्लॉग. पण मला माहिती आहे भरपूर दिवस झाले, भरपूर दिवसानंतर मी आज ब्लॉग बनवतो आहे. तर आज आम्ही अशा ठिकाणी जाणार आहे ज्या ठिकाणी मी अजूनपर्यंत गेलेलो नाही आहे. तुम्हाला गेल्यावर कळेल कोणती जागा आहे ती. हे बघा, सगळी तयारी झालेली आहे. आता थोड्या वेळात आम्ही निघणार आहे. आतमध्ये सगळे मित्र नाश्ता वगैरे करतात. नाश्ता वगैरे करून आता थोड्या वेळात आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. हे बघा, आमचा माणूस फुल तयार होतोय. मेकअप करून चाललाय. तुला काय बोलायचं? परत अजून एकदा क्रीम, त्याशिवाय मस्त भारी. पुरी पण एवढा नाही मेकअप करत नसताना एवढा हा करतो. सागर रेडी? सागर तुझं काय राहिलं अजून? बॅट घेतो येतो लेट होते. हे बघा गाईज, आमच्या बाईक रेडी आहेत. हे बघा गाईज, आमच्या बाईक रेडी आहेत प्रवासाला निघण्यासाठी. सगळ्या वॉशिंग बिशिंग करून रेडी. थोड्याच वेळात आता आम्ही निघतोय. आणि आम्ही कुठं जाणार आहे आम्हाला तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. आमचा सगळ्यात बेस्ट ड्रायव्हर हे बघा, सगळी फुल तयारी करून. गाईज फायनली सगळे रेडी. फायनली आम्ही सगळे रेडी झाले निघण्यासाठी. तर तिकडे टाकलो. हे टाकले या. गाडी घेणार नाही तरी गाडी पुसतोय. आमचा रायडर फुल रेडी. चला तर आम्ही सुरुवात करतो आमच्या प्रवासाला. हे बघा, आपला पण लुक असा आहे फुल. गाईज आता आम्ही इथं हवा चेक करतोय. हवा चेक करून झालं की आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. गाइस फायनली आम्ही मरगिरी
गडाच्या पायथ्याशी आलेले आहे. हे बघा आमची एक बाईक, 2 बाईक, या सगळ्या आमच्या बाईकर्स. हे सगळे बाईकर्स. हा टकलू बाईकर्स, टकलू. ही एक गाडी, ही एक गाडी, ही एक गाडी, ही आपली गाडी. मस्त माझी परी. गेला तर गाईज, हे आता आम्ही मोरगिडी चढायला सुरुवात केलेली आहे. हे तिरंगा, आज 15 ऑगस्ट. तिरंगा घेऊन आम्ही मोरगिरी किल्ल्यावर चाललेलो आहे. मी आणि माझा मित्र सागर. आम्ही मागे आहे, पुढं 4 मेंबर पुढे आहेत. मी तुम्हाला म्हणलं होतं ना, अशा किल्ल्यावर झालो आहे जिथं अजूनपर्यंत गेलो नाही. तो हा मोरगिरी किल्ला आपल्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये येतो हा. हे बघा इथला व्ह्यू. सागर, ही आपली गँग सगळी. मित्रांनो, आमचा सागर सुरू होताच एनर्जी डाऊन. स्टार्टिंगच एवढी खतरनाक आहे, पुढं कसं असं. हे आमचे फोटोग्राफर, फोटोशूट चालू येतात. सागरची इच्छा होती रे इथे येण्याची. सागर कसं वाटतंय? एकदम मस्त वाटते भाई लोग, तुम लोगों को कैसा लग रहा है? तुम लोग कोई हमारे बीच में है जो आना नहीं चाहता था. कौन है, उसका नाम बताओ. समझने वालों का इशारा काफी है. हे सागर. सागर सागर खूप दमलेला आहे. इथपर्यंत येऊन कसं वाटतंय? एकदम मस्त. आताची सुरुवात झालेली आहे. गाईज, हे बघा कसं आहे चढण, कसा चढण आहे. रस्ता पण असला, अशा रस्त्यातून असं चढण. हे बघा, हे बघू शकता असं कसं वातावरण आहे. आणि आम्ही धुक्यात. गाईज, फोटोशूट वगैरे झालंय. परत आम्ही आमचा ट्रेक चालू केलेला आहे. सध्या सागरला पुढे होते, सागरची मुलाखत. सध्या आमच्यात एनर्जीवाला फक्त एक टकलो आहे म्हणे, ते सध्या फुल जोश मध्ये. मेकअप सगळं गेलंय. आणि नुसतं आई 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 असं करतो. हे बघा खालचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. मस्त असा फोटोशूट झालेला आहे आमचा. आता आम्ही परत आमचा प्रवास चालू केलेला आहे. मी आणि माझा बॉलिंग पार्टनर सागर आज चाललोय आम्ही. आताची सुरुवात झालेली आहे ट्रेकला. व्ह्यू तुम्ही बघितला असेल माझ्या मागं कसा व्ह्यू आहे. पूर्ण प्लेन आहे. रस्ता कुठे आम्हाला काही माहीत नाही, पण जसा दिसतोय पायवाट तशा पायवाटेने आम्ही चाललोय. सध्या आमचा गाईड आहे, यांनी सगळा या किल्ल्याचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे हा जिथं नेईन आम्ही त्याच्या मागे मागे चाललोय. आणि या किल्ल्याबद्दल मला पण काही जास्त माहिती नाही आहे. आमचा अचानक माझा दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन होता, पण काही कारणास्तव तो प्लॅन कॅन्सल झाला आणि मग मी ह्यांच्यात जॉईन झालो. हे मला 3 दिवसापासून मागे लागला होता, ती ट्रिप कॅन्सल करा आमच्यात सर. पण मी तिकडेच जाणार होतो, पण झाला कॅन्सल. त्याची इच्छा होती ती पूर्ण झाली. मी आलो फायनली त्याच्यासोबत. गाईज, बघू शकता तुम्ही पूर्ण डोंगरावर फक्त आमचाच ग्रुप आहे. मागं पण कोणी नाही, पुढं पण कोणी नाही. अभी हम लोग आ चुके हैं जंगल में. जंगल में मंगल. पूर्ण धुके, पूर्ण धुकांची चादर अख्ख्या डोंगरावर पसरलेली आहे. आणि आता आम्ही घुसतोय जंगलामध्ये. जंगल में मंगल करने के लिए जंगल में घुस रहे हैं. हे बघू शकता कसं जंगल आहे. आणि म्हणजे मी हरिश्चंद्राला गेलतो ना,
तिथं पण सेम असंच क्लायमेट होतं, असंच पूर्ण डोंगर हे होता. फक्त कसं होतं तिथं ग्रुप होते, भरपूर गर्दी अशी होती, त्याच्यामुळं तिथं एवढं काय वाटलं नाही. इथं पूर्ण सायलेंट आणि फक्त आमचाच ग्रुप, आमचाच जल्लोष चालू आहे, आमच्याच गप्पा, दुसरं काय नाही. आणि छोटे छोटे धबधबे पण आहेत, छोटे छोटे धबधबे आहेत, मोठे तर काय अजून कुठे दिसले नाही. आणि ह्याला धबधब्यांची जास्त आवड आहे, मस्त. म्हणून ह्यो प्रत्येक छोट्याला धबधब्यात हात घालतोय. पोरींची पण आवड आहे, पण आता काय पोर नाही. बघा तुम्ही इथून मगाशी मी बोललो काय खोटं नाही बोललो, तुम्ही तुमच्या कानांनी ऐकलेलं आहे. असं मी बोललो नाही. कसं आहे प्रत्येकाच्या मनातल्या भावना कधी ना कधी बाहेर येतात. ह्याच्या मगाशी खोटं बोलत होता, आता आल्या भावना बाहेर. मी बोललोच नाही. प्रूफसाठी तुम्ही सगळे आहेत. नाही, ते ह्याने आवाज काढला मागालच्या पोरांनी. कोणी सागरनी का? आणि हा ह्याच्या सध्या आहे ना, हा ह्याच्या जिगरी दोस्ताला म्हणजे ते आकाशला मिस करतोय. काय करणार, त्याला लई पोरीचा नाद आहे. मगाचपासून तो आकाशचा हे करतोय, आकाश पाहिजे नव्हता, आकाश पाहिजे नव्हता, पण आकाश सध्या काय करणार? वेगळ्या दुनियेत जगतोय. सिर्फ त्याला मुलगी म्हणा आहे. पोरांपेक्षा पोरी महत्वाच्या आहेत. आकाश तू बघत असेल व्लॉग तर सॉरी, पण हे मी नव्हतं बोलत आणि माझ्या तोंडून बोलून घेतलंय. आता तुझा विषय काढला तर मागे गेलाय बघा. बघू शकता तुम्ही आमचं हे मागचं वातावरण. हम नहीं थकेंगा और ये पूरा नाइट करके आया है, लेकिन चेहरे पे ऐसा दिख नहीं रहा कि ये नाइट करके आया है. सागर नाईट शिफ्ट करून आला, प्लस ड्रायव्हिंग पण केलेली, तरी सगळ्यांपेक्षा फ्रेश सागरच दिसतंय. मित्रांनो हे बघू शकता तुम्ही, हा छोटा धबधबा, आणि हे बघू शकता तुम्ही मोठा धबधबा. एवढा पण मोठा नाही, पण आहे बऱ्यापैकी मोठा आहे. सागर जास्त पुढे जाऊ नको, धबधबा आपल्याला लांबून पण बघता येतो. हे बघू शकता तुम्ही गाईज. आता आम्ही मोरगिरीच्या मेन पॉईंटला आलेलो आहे. हे बघा, आपण मागं बघू शकता आपले राजमुद्रा, महाराजांची राजमुद्रा इथं लावले आहे, मस्त मूर्ती आहे. आता आम्ही मित्रांनो फोटोशूट पण झालेलं आहे आपल्या या राजमुद्रापाशी. सर्वांनी फोटो वगैरे काढलेले आहेत. आपला आज 15 ऑगस्ट आहे, त्या तिरंगा घेऊन पण आम्ही फोटोशूट वगैरे केलेलं आहे. आणि वातावरण इतकं मस्त आहे की आम्हाला इतकं पण भारी वाटलं. आणि त्यात आपल्या महाराजांची जी राजमुद्रा आहे ती बघून तर अजून छान वाटलं. सगळ्यांचे फोटोशूट झाले, अजून भरपूर ट्रेक आहे, भरपूर वरती जायचं मला. चाललंय आता, बघू कसं आहे. आतापर्यंत अजून मस्त वाटले, इथून पुढे अजून छान वाटेल. चल ना चल ना. हे बघू शकता मित्रांनो, कसला खतरनाक रस्ता आहे. या रस्त्यातून आता आम्ही जातोय. फुल हार्ड असा हा ट्रेक आहे. जेवढा दिसायला खतरनाक आहे ना, तेवढा चालायला पण आहे. हे बघा गाईस, इतका असा खतरनाक ट्रेक, हे छोटे छोटे पायवाट, आणि अशा पायवाट्याने हे बघू शकता तुम्ही सागरची कॅपॅसिटी एंड झालेली आहे. आणि त्यात जीन्स घालून अशा ट्रेकला आलाय ते. त्याच्यामुळे पूर्ण संपलाय तो. आणि हे असले रस्ते आणि मस्त असे प्लॅनिंग वाला हा पूर्ण. वर गेला सांगतो. हे बघू शकता मित्रांनो, हे असले रस्ते, ह्याच्यातून जायचं म्हणजे पार वाट लागती. त्यात धरायला पण काहीच नाही ह्याला. आणि त्यात तुमच्यासाठी एवढं कष्ट करतोय, एका हाताने ब्लॉकिंग चालू आहे, एकाच हात पकडायला आहे शकता.
अशी अवस्था आहे. त्याच्यामुळे तुमच्यासाठी मी एवढं कष्ट घेतोय, त्यासाठी हा ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा, होता येईल तेवढं लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. दमानी बर का बघा किती कष्ट घेतोय तुमच्यासाठी. फक्त तुम्हाला आला रे रोप आला, तुला रोप पाहिजे नव्हता ना. तर ना असा रोप आहे, त्या रोपला पकडून जायचंय. व्हिडिओ काढून वर जातो. चालू आहे हे या नुसतं पलीकडे. आता असा हे करून जायचं आम्हाला. दोन्ही हाती तर व्यस्त राहणार आहे, त्याच्यामुळं तिकडे एक पाय ठेवा, तिकडे पाहिजे. मित्रांनो तुम्ही हे बघू शकता कसा आहे हा ट्रेक. अर्जुन आता तुझा चाललाय पण. हा ओके सर आपण अजून काही आम्हाला ॲडवाईज. सरांचीच फाटलेली आहे सध्या, आमच्या सरांचीच फाटलेली आहे, पण तरी आम्हाला मार्गदर्शन करतात ते. मॅन वर्सेस वाईल्ड. अर्जुन खरंच थांबतो मी तो. हे आमचा प्लॅनर सागर खेतमालीस कसा तारा 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 आलाय बघा, नॉनस्टॉप. हे बघा कसा ओरबी शकता तुम्ही माझा अवतार कसा झालाय. पण कसं आहे, पावसाचा क्लायमेट असल्यामुळे एवढं काय वाटलं नाही. ऊन असतं तर मग लागली असती. वरती चलो चलो चलो. रस्ता चुकलो होतो. हे बघू शकता तुम्ही, हे अशा जायचे. दोरी नाही ते, पण ट्राय करून दाखव मला. बघा आमचा ब्लॉगर वर चढत आहे पहिल्यांदा, आणि आम्हाला गायडन्स करत आहे कसं चढण्यासाठी. ती पहिली पायरी जरा मोठी होती ना, तिचा मोबाईल नाही पकडू शकत होतो, म्हणून सागरकडे मोबाईल दिलता. आणि आता आलोय आम्ही वरती. थोड्याच वेळात आम्ही आपल्या गडात टोक गाठणार आहे. ते म्हणतात ना, हत्ती गेलं शेपूट राहिलं, असं झाले. आता थोडंच राहिले. थोड्याच वेळात आम्ही आलो आणि इथं आम्ही आपला भारताचा तिरंगा फडकवणार आहे. वार पण खूप मस्त चालू आहे. तुझी इथं यायची इच्छा होती भरपूर दिवसापासून. इथे येऊन कसं वाटलं तुला? मस्त फ्रेश वातावरण आहे. मोरगिरी फोर्ट वारं बघू शकता तुम्ही कसं मस्त चाललंय. हे आलो वाटतं आपण. हेच टोक आहे का? हे बघू शकता, हेच ते टोक. इथं येण्यासाठी आम्ही एवढे कष्ट घेतले. पाऊस येतोय जातोय. धुकं कंटिन्यू आहे, पण धुकं आणि वारं नव्हतं एवढंच. तर मला तुम्ही कमेंटमध्ये हे पण सांगा, तुम्हाला आजचा माझा लुक कसा वाटतोय. माहिती आहे मी भरपूर दिवसानंतर ब्लॉग चालू टाकले आज, पण काय करणार कामामुळं. आणि सध्या उन्हाळा होता, उन्हाळ्यामुळे कुठं टाकत नाही आलं. वार एवढं चालू आहे, माझी टोपी उडायला लागली. वार एवढं चालू आहे, आपण इथे नाश्ता करूया आपला. कसं वाटतंय आता थोडं आम्ही नाश्ता बिष्टा करतो इथं, आणि परत आपला खाली उतरायचा प्रवास चालू करतो. बघू शकता वार, टोपीला सोडून दिलं तर टोपी उडून जाईल, एवढं डेंजर वार आहे. कसं वाटलं सागर प्लस सागर. हा पण सागर, हो पण सागर, दोन्ही सागर. 3 मेंबर आम्ही आलोय, 3 मेंबर मागून येतात. मला ते एक नंबर वाटलं इथे. हवा एकदम मस्त आहे, फ्रेश हवा. पूर्ण वल्ल झालं आता, थोड्या हवेने मेंबर येत आहेत आता. या लवकर या. पूर्ण वल्ल झालं आता, हवेने गार सुकवतो इथे थोडं. बघा, मस्त हवा आहे.
बोला. टकलो आयवान आला आमचा. मानव पण आलेला आहे. आता आमचा जिम बिल्डर येतोय ते अजून मागेच आहे. मित्रांनो आमचा फोटोशूट वगैरे झालाय अशा पद्धतीने आम्ही नाश्ता आणि आता नाश्त्यासाठी बसले सगळे आम्ही. जेवणाची वेळ झाली आहे पण आम्ही भूक लागली का रे तुला? खूप लागली भूक. सागरने सगळी नाश्त्याची सोय केलेली आहे. मी आता आम्ही आम्ही म्हणजे आम्ही सगळे नाश्ता करतो. हे बघा फुल नाश्त्याची सगळी सोय केलेली आहे ह्या दोन कार्यकर्त्यांनी. तर तुम्ही पण या आमच्यासोबत नाश्ता करा. हा बघा काही साहित्य आणले, काही साहित्य रूमवरच ठेवून आलाय. हा का तर त्याला उपवास होता पण ट्रेकिंगला यायचं म्हणून उपवास पण सोडला त्याने. सगळं तिथेच ठेवून आले. शेंगदाणे फुटाणे तिथेच ठेवले का तर त्याला उपास आहे म्हणून. आम्हाला सांगायचं तुला कोणी लावलं? मला कुठे उपास आहे? उपासाच्या नंतर ठेवलेत मी. किती झालं की अरे सागरला काय काम नाही. सागर म्हणतो नको सांगू त्याला, नको सांगू काय आणायला. एक तर भेळ आणलं म्हणलं होतं, भेळ पण आणली. थांबलेत मग. हा आता तुम्ही तिथे थांबले होते तिथून तरी घ्यायचे रास्ता इधर आणले. काय रे बोलणं खायला उधर हमारा झंडा दिख रहा है. तुझे बोलणे खाल्ले बघा हे असे आणलंय सगळं पण बोलणं खायला सवय लागली त्याला. हे बघा आमचं मटेरियल सगळं खाण्याचं. भूक लगी सबको? ये देखो सागर और अर्जुन ने पूरा बंदोबस्त किया है खाने का. अभी हम खाते बाद में अगला व्लॉग चालू करते. गाईज आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे. आता आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केलेला आहे. येताना जेवढं आम्हाला हार्ड वाटला होता ट्रेक त्याच्यापेक्षा जाताना डबल हार्ड आहे. तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हे म्हणणं बरोबर तुझं. त्यात हा जीन्सवर आलेला आहे त्याच्यामुळं स्लीपर खाली बघू शकता तुम्ही. त्यामुळे याला उतरताना सगळ्यात जास्त त्रास झाला. तर सध्या आता जमलेलं आहे. दुःख थोडे जाऊ द्या, परत तुम्हाला दाखवतो बाकीचं सीन. दुःख तर काही जाणार नाही. मित्रांनो इथं खाली उतरण्यासाठी किती रांग लागलेली आहे. सगळे खाली उतरण्यासाठी वेटिंग वर आहेत. प्रो रायडर काही काहींची तर आत्ताच खाली जाण्यासाठी फाटलेली आहे. आणि ह्यांनी जवळजवळ 15 मिनिटं लावल्यात खाली उतरायला. आम्ही वाट बघतोय कधी आमचा नंबर येईल. हे बघा कशी लाईन लागली. तो पोरगा नंतर हा मग अर्जुन, मग नंतर सागर, मग हा सागर आणि सगळ्यात शेवट मी. आम्ही खूप एक्सायटेड आहे ते खाली उतरायला पण आमचा नंबर कधी यायचा माहिती नाही. हे बघू शकता तुम्ही. पोचले का? पोचले. अर्जुन नाडे बिडे बांधून रेडी होत आहे खाली जाण्यासाठी. अर्जुन शूजचे मन मग शूजच्याच नाड्या म्हणलं मी, कशाचं दुसरं नाही. सगळ्या नाड्या टाईट कर. पॅन्ट भेटली अरे खाली शूज वर पॅन्ट खाली. गाईज फायनली जो या गडाचा अवघड टप्पा होता तो आम्ही पार केलेला आहे. आणि मगाची तुम्हाला ते राजमुद्रा दाखवली होती ते बघा माझ्या मागं तुम्ही बघू शकता. त्या राजमुद्रापाशी आम्ही आलो. आता इथून काही एवढा अवघड पॅच नाही आहे, आपला नॉर्मल रस्ता आहे. पण जो अवघड पॅच होता त्यात आम्ही खाली उतरलो. पूर्ण कपड्याची अवस्था खराब झाली होती. आता या पाण्यात पूर्ण सगळे कपडे आपले शूज वगैरे सगळं धुतलेले आणि आम्ही आता परत निघणार आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता धोका काय कमी व्हायचं नावच घ्या ना. जिथं ज्या टॉपला जाईन, ज्या व्ह्यू तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन. मी काढलेल्या माहितीनुसार हा जो किल्ला आहे मोरगिरी किल्ला, हा आजूबाजूचे जे किल्ले आहेत या किल्ल्यांवर नजर ठेवण्यासाठी, त्या किल्ल्यांच्या आजूबाजूला कुठं शत्रू वगैरे येतात का त्यांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बाकी किल्ल्यांचं संरक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. आणि आज आम्ही त्याच किल्ल्याला भेट दिली. खूप भारी वाटतंय. मस्त वारं वगैरे सुटलेलं आहे. धुकं पण तुम्ही बघू शकता, धुकं जातच नाही आहे. काय पाऊस येतोय जातोय. मित्रांनो बघू शकता किती धुकं आहे. मगापेक्षा सोपा रोड आहे पण तरी पण धुकं येते जाते.
पुढं जो मोबाईल फ्रंट कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्यात पण धुकं गेलेले आहेत माझ्या, त्याच्यामुळं फ्रंटचा व्ह्यू एवढा काही क्लास, बॅक साईडचा मस्त येते. मित्रांनो फायनली आम्ही गाड्याच्या मध्यभागी आलेलो आहे. आता थोडं अजून चाललं की खाली पण जाऊ. चेहरा तुम्ही बघू शकत असाल, आम्ही फुगू दम झालो आहे. आता बघू खाली पूर्ण नाश्ता केला आम्ही तसं थोडाफार, तरी पण भूक लागलेली आहे. तर खाली एखादं चांगलं हॉटेल बघून जेवायला थांबतो आम्ही आणि मग आमचा परतीचा प्रवास चालू करतो. तरी जाताना आम्हाला मॅक्झिमम 2.5 तास लागले, येताना 2 तास 2 तासात पोहोचणार आम्ही खाली. मित्रांनो हे बघा फायनली आम्ही गाड्याच्या पायथ्याला आलेलो आहे. ही आपली राणी, आपली बाईक आतुरतेने वाट बघत होती आणि फायनली आम्ही आलो आहे. आणि जसं खाली आलो आहे तसं मगाशी इथं स्टार्टिंगला आलो तेव्हा पाऊस चालू झाला होता. आता आम्ही खाली पोहोचलो आहे, परत पाऊस चालू झालं. पण फायनली आता भिजतच आम्हाला जायचं आहे. येताना पण भिजत आलो आहे, जाताना पण भिजतच जायचं आहे. तर आजचा म्हणजे मला तर खूप आवडला ट्रेक. तुम्हाला पण कसा वाटला हा मोरीगडचा ट्रेक हे मला खाली कमेंटमध्ये सांगा. आणि आता थोडं इथं चहा वगैरे घेतो आणि परत आमचा परतीचा प्रवास चालू करतो. ते बघू शकता मित्रांनो कसा दमला हा, झोपला आहे. आणि बाहेर पण किती जोरदार पाऊस चालू आहे. गाड्या पण भेटल्या, चांगल्या पावसाच्या पाण्यात धुवून निघल्या गाड्या. आणि खूप असा जोरदार पाऊस चालू. हे बघू शकता आपली परी एक्स्ट्रीम. आणि इकडं अशा तऱ्हेने याला झोपेतून उठवलेलं आहे. गाईज फायनली आता आम्ही तळेगाव चौकात आलेलो आहे. कंटिन्यू पाऊस होता. पावसात आमची अवस्था फार वाईट झाली पावसात. आत्ता कुठं पाऊस थोडा उघडला आहे. आता एक गाडी मागे, गाडी येण्याची वाट बघत आहे. गाडी आली की मस्त एखादं हॉटेल बघून आता जेवायला थांबणार आहे. त्याची कोणं उचलत नाही आहे, कुठं राहिलं काय नाही. हा आपला तळेगाव चौक आहे, तळेगाव दाभाडे मेन चौक आहे इथला. सब लोग खाना खा रहे हैं, खाना भी हुआ है. मेरा मोबाइल अभी मेरे पास आया इसलिए अभी का शूट कर रहा हूँ. आता सध्या राईस खातोय, बाकीचं खाऊन झाले. गाईज फायनली आम्ही आमच्या रूमवर पोहोचलेलो आहे. आत्ता वाजल्यात रात्रीचे 9 आणि आमचा हा मोरगिरी ट्रेक सक्सेसफुली कंप्लीट झाला. आणि मी हा व्लॉग इथंच संपवतो. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते नक्की मला सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.